एक कुणीतरी आवाज पाहिजे जो बार काउन्सिल पर्यंत जाऊन आपल्या लोकांसाठी काम करतो आणि तो आपल्या जवळचा हक्काचा माणूस. आता जे कोणी आपल्या वसईमधून आपल्या चारी बारमधून त्यांना आपण एक विनंती करू की आपण आपल्या वसईची अस्मिता सांभाळण्यासाठी वसईच नाही वसई महाराष्ट्रात कुठेही जर आपले मत तर त्या मतांचा त्यांना फायदा करून दिला पाहिजे. फर्स्ट प्रेफरन्सचं मत त्यांना मिळालं पाहिजे. त्यासाठी आज आपण इथे सभा ठेवलेली आहे आणि आपले जे कॅन्डिडेट आहेत नीरजजी ते आपल्याला पुढचं मार्गदर्शन करतील की ते वेगळं काम करणार आहेत. प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला इथे बोलायची संधी मिळते याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि पहिल्यांदाच मी धीरज पांडे वकिलांना शुभेच्छा देतो की त्यांना निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळेल. त्याच्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागतील. फक्त वसई आणि पालघर जिल्ह्यातल्या वकिलांच्या मतावरती निवडून येणे शक्य नाही. मला कुणी सांगितले की जवळपास 3 ते 3,500 मतं फर्स्ट प्रिफरन्शियल वोट पाहिजे तरच निवडून येण्याची शक्यता आहे, अन्यथा निवडून येणे शक्य नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पायाला भिंगरी लावून फिरायला लागेल आणि त्याच्यासाठी आमच्या साऱ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी. आता धीरज पांडे साहेब जे आहे त्यांचा माझा काही जास्त परिचय नाही आहे. आज मी त्यांना इतकं जवळून पाहिलं, पण मी इथे येण्याचं प्रमुख कारण जे आहे ते ज्याचा आज आपण सत्कार केला आणि त्यांना हॅपी बर्थडे म्हटलं त्या आनंदमुळे मी इथे. आनंद कुठे आहे? आनंदने मला आग्रहाने 3 वेळा फोन केला आणि सांगितलं की आमच्या बारमधलं एक सदस्य आहे त्याला बार काउन्सिलची निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही कृपया या. तर मी सांगितलं की मी हमखास येणार. तुमच्या बारमधून कोण उभं राहत असेल तर तो आमच्या बारमधूनच उभा राहतो असं समजून मी आता मी काय सांगतो, निवडून येणे न निवडून येणे हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय, ही लोकशाही प्रक्रिया आहे आणि ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला वाटतं की मला उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची आहे त्या प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. मग तो कुठल्याही तळागाळातल्या बारचा असला तरी त्याला आपला सहकार्य मिळालंच पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या जाणीवेने मी इथे आलोय. आता त्यांचं कार्य काय, कर्तृत्व काय ते स्वतः सांगतील. निवडून आल्यानंतर ते काय करणार, कसं करणार ते स्वतः सांगतील. माझं असं म्हणणं आहे की जे कुणी आपल्याकडे येतील आणि त्यांची मतं त्यांना का निवडून द्यावं म्हणून सांगतील तर आपण साऱ्यांनी त्यांना स्वीकारलं पाहिजे. त्याच भावनेने मी आज इथे आलोय आणि पुन्हा एकदा धीरज पांडे साहेबांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही निवडून यावं अशा खास तुम्हाला लाख शुभेच्छा. आज एक आनंदाची गोष्ट आहे की आपलं